अश्विनी मॅम. तुम्ही सर? हो. सॉरी, बसा ना. नो, इट्स ओके. वाटलं तर मी बाहेर थांबतो, आपण बाहेर बोलूया. नाही, आपण बसून बोलू शकतो. माझ्या तशा अपॉइंटमेंट्स नाही आहेत. बसा ना. ओके, थँक्यू. तुम्ही चहा का कॉफी घेणार? मी आणते. नाही मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. बोला ना. अश्विनी मॅडम, तुमचं प्रोडक्ट खरंच खूप चांगलं आहे. क्रेडिटचा इश्यू आहे म्हणून तुम्ही आम्हाला पुढची ऑर्डर दिली नाही, हे अगदीच एक्सेप्टेबल आहे. पण तुमच्या प्रोडक्टला मोठं मार्केट मिळायला हवं. माझ्याकडे एका कंपनीचं कॉन्टॅक्ट आहे आणि तुम्ही तुमचं प्रोडक्ट तिथे पिच करू शकता आणि ते तुमच्या प्रोडक्टला क्रेडिट नक्की देतीलच. तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी इतकी चांगली आहे की तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळेल. पण तुम्हाला प्रेझेंटेशन मात्र खूप थरली द्यावं लागेल, कारण ही कंपनी फक्त मोठ्या डीलर्स बरोबरच काम करते. थँक्यू सर. आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आमच्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मॅडम, प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं क्रेडिट मिळायलाच पाहिजे आणि मी इथे रेझॉर्ट एम्प्लॉय म्हणून नाही, तर तुमचा वेल विशर म्हणून आलो. थँक्स परत एकदा. खरंच थँक्स. ओके मॅम, थँक्यू. येतो. किती चांगली लोक आहेत माझ्या आजूबाजूला. माझा फायदा व्हावा म्हणून आले हे. आता काहीही झालं तरी ऑर्डर नाही जाऊ द्यायची. काय म्हणाली ती? आय थिंक मग तुझं झालंय ना मंडेचं प्रोजेक्टचं काम? मंडेला आहे? हा. अगं मी विसरलेच, माझं नाही झालंय. काय म्हणता घरी जाऊन? माझे ऑलमोस्ट काहीतरी 4 झालेत, 1-2 बाकी आहेत बस. अगं माझं डायग्राम पासून सगळं बाकी आहे. कधी कम्प्लीट करणार? डेडलाईन आहे मंडेला, त्याच्या पुढे अजिबात जाणार नाहीये. मयुरी, मयुरी, मला तुझ्याशी बोलायचं. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. कीर्ती सर. वैत मयुरी, मयुरी, मला तुझ्याशी श्रेयस सरांबद्दल बोलायचं. आता तरी प्लीज माझं ऐकून घे. हात सोड प्रतीक. हे बघ, एक तर तू त्या वारंग सरांचं ऑफिस जॉईन केलंस, त्या तू बाबांनाही तिथे जॉईन व्हायला लावलंस. हेच ना मला मुळात पटलेलं नाहीये. आणि तू इव्हेंट मॅनेजर आहेस ना, तुझा आणि त्या रिअल इस्टेटचा काय संबंध? हे बघ, ते महत्वाचं नाही आहे. तू सध्या इकडे. मला तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलायचं आहे. प्लीज बोल. हे बघ मयुरी, मला असं वाटतं ना की आता आपण फार केअरफुल राहायला हवं, कारण ते वारंग सर नक्की काहीतरी गडबड करतायत. त्यांचे इंटेन्शन्स मला चांगले नाही वाटत आहेत. प्रतीक, आता प्लीज तू आमच्यासाठी काहीतरी करतोस असं परत दाखवून देऊन प्लीज. मयुरी, खरं बोलतोय मी तुझ्याशी. मी का खोटं बोलेन? खरं बोलतोयस? कशावरून? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आत्ता नाहीये प्रूफ माझ्याकडे, पण म्हणून तर मी बोलतोय आपल्याला हे श्रेयस सरांना सांगायला हवं. तू सांग, मला यात ओढू नकोस, कारण माझा विश्वास नाहीये तुझ्यात. हे बघ मयुरी, मी खूपदा ट्राय केलं, मी खूपदा त्यांना सांगायचा प्रयत्न केला, त्यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये. आणि आफ्टरऑल माझ्याकडे काही प्रूफही नाहीये ना त्यांना दाखवायला. म्हणून मी बोलतो ना की तू त्यांच्याशी जाऊन बोल, म्हणजे ते तुझं नीट ऐकतील. प्रतीक, तू प्लीज या सगळ्यात पडू नकोस. हे काहीतरी कारण शोधून ना माझ्याशी बोलायचा प्रयत्न तर मुळीच करू नकोस. ऑलरेडी आमच्या घरात खूप टेन्शन्स आहेत. प्लीज टेन्शन वाढवू नकोस प्रतीक. बाय. कीर्ती सर. आजला कळत का नाहीये? ही बाई आमच्या सोसायटीत का जातीये? शिल्पी, तू इकडे काय करतेस? अगं डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना, मग तू खाली कशी काय आलीस? बरं, तुझ्या बरोबर कोणी आहे का? तू एकटीच आली आहेस?
सांग. थांबा काकू. अगं थांबा कशाला? चल मी तुला वर घेऊन जाते. अगं या गार हवेत फिरणं बरोबर नाही ग तुला. इथे काय करते सगळं तुला कुठे कुठे शोधतोय. अरे तू होतास होय. मला वाटलं की ती एकटीच आहे म्हणून. हे बघ विद्युत, तू तिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जा. आरामाची तिला खूप गरज आहे. शिल्पी लवकर जा घरी. शिल्पी अगं काय झालंय तू? मी जरासं बोललो आणि तू लगेच निघून आलीस. ते काय ते काय? काही नाही. बरं वाटतंय का तुला? हो. जायचं घरी? चल. आई अहो तुम्ही काय निवडताय ते आम्ही निवडताय. अगं शिल्पीने संध्याकाळच्या गोळ्या घेतल्या का? हो दिल्या आणि हळद घालून दूध पण दिलं होतं तिला. चल द्या ना. अगं राहू दे, तू तुझं काम कर. अरे तुम्ही पाणी आणते. अहो घ्या पाणी. नाश्त्याचं केलंय मी तुमच्यासाठी. नाही नाही नकोय मला. अहो पण मी चहा घेतला बाहेर. नकोय बस. काय ग आले आले काय चालू? लगेच कामाला सुरुवात केली? अहो आज ना पार्लरमध्ये क्लायंट आले होते. त्यांना आपल्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन हवंय. त्याचेच काही पॉइंट्स काढते आणि जर त्यांना प्रेझेंटेशन आवडलं ना तर आपल्याला मोठी ऑर्डर मिळेल. चला गुड. आज दिवस चांगला आहे वाटतं. माझ्याकडे पण गुड न्यूज आहे. अरे वा, कसली बातमी? अगं आम्ही ज्या बिझनेस पार्क मध्ये काम करतोय ना तिकडे अगदी प्रीमियम लोकेशनवर गाळा मिळालाय मोठा. अश्विनी, लीज अग्रीमेंट. बऱ्याच दिवसांनी काहीतरी बरं घडतंय. हातपाय धुवून घे आणि पेपर्स दिवासमोर ठेव. हो आलोच. अरे देवा. नेहमी असं कसं घडतं? माझ्या आयुष्यात वाईट घडत असतं तेव्हा हिच्या आयुष्यात मात्र सगळं चांगलं होत असतं. अजून काय काय घडणार आहे माझ्या आयुष्यात? ती ती बाई हे सगळं सांगू शकते. तिला शोधायला पाहिजे. हो पार्लरमध्ये आल्यावर बोलते. हा ठेवते आता. शिल्पी हे टोमॅटो सूप केलंय, पिऊन घे. नकोय मला. मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुझ्या तब्येतीची काळजी घेणं. हे बघ त्यासाठी ना तू वेळेवर खायला हवं आणि तुला गोळ्या पण घ्यायच्या आहेत. अगं ऐक ना, माझी तुला खूप काळजी आहे हे दाखवणं प्लीज आता बंद कर ना. गणूची नाही अशी चिठ्ठी वाचून सुद्धा तू मला तिकडे प्लॉटवर नेलंस. तू जर मला तिथे नेलं नसतंस तर आज माझं बाळ जिवंत असतं. त्यामुळे प्लीज प्लीज हे फालतूचे कन्सर्न्स दाखवणं आता बंद कर प्लीज. ओ 4 BHK जरा कपभर दूध द्या ना. काय हो, सारखं काही ना काही मागायला येता. साधं दूध पण नाही घरात ठेवतायत एक्स्ट्रा. हो तुम्हाला काय सांगू, तो दूधवाला सकाळपासून गायब आहे. पण आम्ही रतीब लावलाय. हो हो, बिल दिलं नसेल म्हणून आला नसेल. अहो असं नका हो बोलू. अहो आमचा पंप्या अगदी वेळेत बिल भरतो. तो दूधवाला नक्कीच बाजूच्या ब्लॉक मध्ये अडकलेला असेल. हो सगळं पब्लिक तिकडेच गेलंय. तिकडे काय स्पेशल आहे? नवरात्रीची पूजा बांधली आहे? छे हो. अहो आपल्या सोसायटीमध्ये एक विचित्र बाई राहायला आलीये. कोण विचित्र बाई? अहो सगळ्या सोसायटीत तिच्याच बद्दल चर्चा चालू आहे. काय बाई मोठमोठाले काय गळ्यात काय घालते, कानात काय घालते, 4-4 अंगठ्या काय घालते आणि खालच्या बेंचवर बसून शून्यात बघत असते म्हणे. आता सकाळच्या वेळी काय तारे बघत असते काय माहिती. हा पण एकटीच आहे हा ती. ना तिला नवरा ना संसार. बरं मी काय म्हणते, ओ आमच्या याना जरा चहाची तल्लफ आली आहे. हो मिळालं ना दूध आता निघा. चला येते बाबा.
म्हणजे कालची ती बाई शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहते. दे रे चहा दे लवकर. ए चहा लवकर पी पटापट, आपल्याला बिझनेस पार्कला जायचं. बिझनेस पार्क का? काय स्पेशल? बिझनेस पार्कची डील करतो काय आता तू? अरे नाही रे बाबा, अश्विनीसाठी पार्लरची जागा शोधत होतो ना, तिकडे एक मिळाली आहे. काय बोललं, परत बोल. अश्विनीसाठी जागा शोधत होतो ना आपण पार्लरची, ती तिकडे बिझनेस पार्क मध्ये मिळाली. कळलं? तू चहा घे जरा आणि थंड हो. काय पकवतो यार. काय बोलतो तुला कळतंय का? हो. अरे इथे आपल्या पार्लरचं महिन्याचं रेंट देता देता अश्विनी बहिणींच्या नाकी 9 येतात. आपण लो बजेट म्हणून जागा शोधतोय आणि तू डायरेक्ट बिझनेस पार्क. अरे बाबा लो बजेटच आहे रे बाबा, ते वारंगमुळे मिळालंय. अच्छा, तर मिस्टर श्रेयस वाघमारे, तू कधीपासून त्याचा फेवर घ्यायला लागला? तुला खरं नाही वाटणार, मी 100 वेळा नाही म्हटलं तर 100 वेळा, पण तरी सुद्धा त्या वारंगनी ना मला न सांगता माझी सहीच घेतली रे रेंट अग्रीमेंटवर. पण तो इतका इम्पॉर्टन्स देतोय ना मला, म्हणजे त्याचा असं होतं की याला कुठे ठेवणं कुठे बसू असं वागतो माझ्याबरोबर, ऐकतच नाही. म्हटलं चालू दे घेऊया. तुला एक सांगू का, मला आहे ना त्याच्यावरती अजिबात भरोसा येत नाहीये. एक लक्षात घे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, जरा सांभाळून राहा. पण तुम्हाला आत्ता ओळखतो का रे? हा, मी श्रेयस वाघमारे, त वरून ताकबात ओळखता येतो मला. आणि तुला आणि प्रतीकला काय ते संशयाचे भूताने झपाटले का रे? सारखा संशय घेत असतात. नाही पण तरी जरा सांभाळून राहा, कारण की तो खूप डेंजर लोकांसोबत फिरत असतो. अरे तू कोणाबरोबर फिरू दे, मला काय करायचंय? माझं काय घेणं देणं आहे का? आणि हे बघ, माझं घेणं देणं त्याच्याशी फक्त अंबर टॉवर पुरता आहे. बाकी तो कोणाबरोबर फिरतो, काय करतो, काही करू दे, मला काय करायचंय? आणि तो माझ्याशी पंगा घेऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी अंबर टॉवर खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे. आणि तो प्रोजेक्ट पूर्ण फक्त मीच करू शकतो, हे त्याला माहिती आहे. कळलं? स्वतः हे संशय घेणं बंद कर, चल आपल्याला जायचंय. तू अजून तोच विचार करतोयस? अरे बाबा सांगितलं ना, अंबर टॉवर सोडून माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, मी ठेवणार सुद्धा नाहीये त्याच्याशी पण आणि त्याच्या त्या कंपनीशी पण. ब्रिक्स अँड अँगल्स काय ती. आता हे संशय विषय बाजूला ठेव, डाऊट बाजूला ठेव, चल जाऊया आपण पटकन. चल. हा ठीक आहे, चल ठेव रे नंतर. ओ मॅडम, कॉलेजला एवढ्या का बॅग्स घेऊन आली आहेस? अगं हे सगळं सामान मला पार्लर मध्ये न्यायचं, इथून डायरेक्ट पार्लरला जाणार आहे. अगं मयू, मला पण पार्लरला यायचं होतं, ऍक्च्युली हेअर कट करायचा होता, पण आता क्लासला जावं लागणार आहे. अगं मग क्लास झाला की ये पार्लरला, मी तिकडेच असणार आहे आज. ठीक आहे चालेल, मी येते. आणि ओ सर, राहिलेले त्या दिवशीचे माझे 200 रुपये द्या. त्या दिवशीचे? अगं ते मी तुला कधीच दिले. ए तू काही बोलू नकोस हा, तुला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तू असं बोलतो. अरे मी काय तुझे पैसे बुडवणार आहे का? नाही ना, मग दे पैसे. कीर्ती नीट आठव, एक तर मी तुला पैसे परत केले, वर तू मला म्हणाली पण होतीस की मला कॉफी प्यायला पैसे पाहिजे होते आणि ते मला मिळाले. 1 मिनिट सागर, आपलं असं काहीच बोलणं झालं नाहीये. कीर्ती एकदा तू बॅग नीट चेक कर, 100-100च्या 2 नोटा दिल्या होत्या, मला नीट आठवते. अरे मी सगळं चेक केलं रे. अगं एक तर तुझ्या बॅगला 100 कप आहेत, तू प्रत्येक कप्पा चेक केलास का? हे काय? कीर्ती, आय टोल्ड यू. थँक गॉड सापडले, नाही तर 200 रुपयाचा लॉस झाला असता माझा. आणि हा, नेक्स्ट टाइम जेव्हा मी तुला पैसे रिटर्न करेल ना, तेव्हा तुझ्याकडनं एक नोट टाईप करून घेईल की सागरनी माझे पैसे रिटर्न केले आणि ते मी रिसीव्ह केले. नेक्स्ट टाइम माझ्याकडे प्रूफ असायला पाहिजे ना, नाहीतर कोण विश्वासच ठेवत नाही. वारन सर नक्की काहीतरी गडबड करतायत, त्यांचे इंटेन्शन्स मला चांगले नाही वाटत आहेत. प्रतीक आता प्लीज हा, तू आमच्यासाठी काहीतरी करतोस असं परत दाखवून येऊन प्लीज. मयुरी खरं बोलतोय मी तुझ्याशी, मी का खोटं बोलेन? खरं बोलतोयस? कशावरून? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आत्ता नाहीये प्रूफ माझ्याकडे, पण म्हणून तर मी बोलतोय आपल्याला हे श्रेयस सरांना सांगायला हवं. सॉरी रे. ओके ठीक आहे, मला क्लासला ऑलरेडी लेट झालाय, मी निघतो. हा ठीक ओके आहे, बाय. आम्ही पण. चल मयुरी बाय. काय मॅडम, काय कुठे हरवलात? त्या दिवशी प्रतीकचं पण असंच झालं असेल तर? म्हणजे तो जे मला सांगतोय ते खरं असेल आणि त्याच्याकडे प्रूफ नाहीये म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे तू प्रतीकचा एवढा का विचार करतेस? यू स्टील हॅव फिलिंग फॉर हिम? तसं नाहीये ग, मी फक्त तो काय म्हणत होता ना याचा विचार करते. मयू, मग तू त्याचं ऐकून घे एकदा.
कारण तो खरंच खूप मनापासून बोलत होता. शिल्पी कुठे चाललीस? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमच्या परवानगीशिवाय मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही का? अगं असं नाही म्हणायचं मला. मी इथेच चाललीये पाय मोकळे करायला. अगं एवढ्या उन्हाची संध्याकाळी जा ना. पण मला आत्ता जावंसं वाटतंय ना. शिल्पी तुझी तब्येत ठीक नाहीये. अगं फार चालू नकोस. विश्रांतीची गरज आहे डॉक्टरनी सांगितलीये. काळजी घे. हो मी जाऊ आता. जा बाई. हेच घर असेल का? त्या बाईच्या डायरीवर तर असंच चित्र होतं. तुझं बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे. मी म्हणालेच होते भूत भविष्याची पर्वा सोड, कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. आजीच्या पाया पण. सुखी राहा. हो हो हो. कुहू माझ्या पण पाया पडशील ना? मी आत्तू आहे तुझी, मोठी आहे तुझ्यापेक्षा. ओके तू पडते. वहिनी वहिनी कॉफी देशील? डोकं खूप बणबणत आहे. तुला माझ्या हातची कॉफी चालेल? हो आणते. सॉरी, मी काय नाही ते बोलले तुला. पण वहिनी मला कळतच नाहीये मी लोकांशी काय वागतेय, काय बोलतेय. मला काहीच कळत नाहीये. पण प्लीज तुम्ही सगळे समजून घ्या मला. मी खूप डिफिकल्ट फेज मधून जाते. मला नाही कळत आहे. मला कधी कधी तर असं वाटतं की कुठेतरी बाहेर जावं आणि नुसतंच रडत बसावं. म्हणून तू दुपारी. आई प्लीज तू आता वहिनी समोर काही बोलू नकोस. ऑलरेडी मी तिला खूप हर्ट केलंय. परत नाही हर्ट करायचं मला. सॉरी, सगळ्यासाठी सॉरी. शिल्पी वेडी आहेस का तू? हा, आणि काय सारखं सॉरी सॉरी म्हणतेस तू? हे बघ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर नेहमी आहोत. तुझ्या बरोबर जे काही झालं त्याच्यात आम्हीही जातोय. पण तू एकटी कधीच नव्हती आणि यापुढेही नसणार आहे. पण ही गोष्ट तू कायमची लक्षात ठेवायची. हो